नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूयात, ठरलं तर मग मालिकेचा. अर्जुन सायली आणि चैतन्याला सांगत असतो की प्रियाने सिनियरला घोळात घेऊन चौकशी लांबवली आहे. पण मी आता डोकं लावणार आणि प्रियाला सायकोलॉजिस्टकडून चौकशीसाठी नोटीस पाठवली. मग सिनियरला पण काही बोलता नाही येणार. सायली ऐकून खूप खुश होते आणि अर्जुनची दृष्ट काढते. तर हे बघून चैतन्य हसतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन चला ऑफिसला, आपल्याला काम आहे. अर्जुन म्हणतो, तू जा, मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. चैतन्य हसतो आणि म्हणतो, चालू द्या तुमचं, मला जावंच लागेल. इकडे नागराज महिपतला आठवण करून देतो. त्याने देशमुखबाईच्या ऑफिसमध्ये जाऊन काय तमाशा केला ते. महिपतला काहीच आठवत नसते. नागराज म्हणतो, बघ केस आहे का सोडून दिली ते. महिपत लगेच फोन करतो आणि देशमुखबाईची माफी मागतो. देशमुखबाई खूप चिडते. म्हणते, परत जर असे वागलात, दारू पिऊन जर आलात तर मी ही केस माझ्याकडून काढून टाकेन. इकडे प्रिया महिपतला फोन करून सांगते की अर्जुनने तिला नोटीस पाठवली आहे. महिपत तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो, ते तुझं तू बघून घे, मला यातलं काही सांगत बसू नको. नंतर कल्पना आणि प्रताप डायनिंग टेबलवर बसलेले असतात. कल्पना थोडी नाराजच असते. म्हणते, आपल्या घरात अगोदर किती छान वातावरण असायचं, पण आता हे सगळं काय होऊन बसले. अर्जुन सायली पाठीमागेच उभे असून सगळं ऐकत असतात. सायली लगेचच येते आणि सगळ्यांना हाक मारते. तेथे प्रिया येते. म्हणते, काय अजून एखादी नोटीस द्यायची काय मला? सायली म्हणते, नाही, आज आपण सगळे बसूया, गप्पा मारूया आणि कॉफी मारूया. हे ऐकून अर्जुन आणि प्रताप खुश होतात. पण कल्पना आणि प्रिया तिथून निघून जातात. प्रताप म्हणतो, मी पण जातो. सायली लगेचच म्हणते, बाबा हे सरबत घेऊन जा आणि थोडं थोडं प्या, म्हणजे उन्हाळा बाधणार नाही तुम्हाला. प्रताप ते सरबत घेतो. हे बघून सायली खूप खुश होते. प्रिया माहेरी जाते. तिला बघून प्रतिमा आणि सुमन खुश होतात. प्रतिमा म्हणते, तन्वी, सासरी जरा भांडणं मिटवायचे असतात आणि अर्जुननं तुला चौकशीला बोलवले, त्यात काय एवढं, मला बाबांनी सांगितलं. तर प्रिया हे ऐकून खूप चिडते आणि तेवढ्यात तिला अश्विनचा फोन येतो. अश्विन म्हणतो, कसं चाललं आहे माहेर पण? प्रिया म्हणते, काही नाही, अजिबात बरी नाही मी, घ्यायला येत तू ये मला इथे लगेचच. रडतच बोलते. हे ऐकून प्रतिमा नाराज होते. प्रिया म्हणते, आई तुला आता जास्त वेळ मला सहन नाही करायला लागणार, येतोय नवरा माझा. सुमन म्हणते, वहिनी ते सगळं राहू देत आता. तन्वी, मी तुला लाडू देते, ते घेऊन जा घरी. तेवढ्यात प्रियाला महिपतचा फोन येतो आणि तो फोन प्रतिमा बघते. ती विचारात पडते, हा महिपत कोण? मग तिला आठवते, अरे हा तर वात्सल्य आश्रमातला माणूस ना. मग प्रिया फोन उचलते. म्हणते, अहो कधीही कसा फोन करता तुम्ही? तर प्रतिमाने बघितला ना माझा फोन. महिपत ओरडतो. म्हणतो, हे मला सांगायचं नाही, तुझा नवरा कुठे आहे? प्रिया म्हणते, येतोय तो मला घ्यायला. महिपत म्हणतो, घरी जाताना स्टेशन रोडवरून जाणार ना तुम्ही? मग तिथं रोडला कुठेतरी थांबायचं आणि नवऱ्याला बाहेर घेऊन उभं राहायचं. प्रिया म्हणते, का? तो म्हणतो, हे विचारायचं नाही मला, जे सांगितलं तेवढं कर. सायली इकडे कल्पनाच्या आवडीचे जेवण बनवते. कल्पना तिच्याबरोबर जेवते, पण तिच्याबरोबर काहीच बोलत नाही. जेवण झालं. सायली कल्पनाला एक भावनिक साथ घालते. त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी कल्पनाला आठवण करून देत असते. पण कल्पना काहीच ऐकत नाही. सायली खूप प्रयत्न करते कल्पनाशी बोलण्याचा, पण कल्पनाला सायलीचं सगळं पटत असतं, पण तिच्या मनात एक सायलीबद्दल राग असतो. म्हणूनच ती सगळ्या गोष्ट ऐकत नसते. तर हा होता आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.